छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये हडप्पाकालीन संस्कृती तसंच रोमन, ग्रीक आणि इतर देशांमधील ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन ठेवण्यात आलंय। या प्रदर्शनामध्ये अनेक देशांमधील 300 पेक्षा जास्त वस्तू ठेवण्यात आल्यात। यातील काही वस्तू या खऱ्या तर काही वस्तू प्रतिकृती आहे। यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवाचं दैनंदिन जीवन कसं होतं या संदर्भात माहिती देण्यात आली। कृषी संदर्भ, शिक्षण, भाषेचा उदय असे अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असून त्याचे पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहेत। हडप्पाकालीन संस्कृती आणि नाणे, मुद्रा आणि दागिने याची सुद्धा माहिती आहे। या प्रदर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये हडप्पाकालीन संस्कृती, ग्रीस, रोमन आणि इतर देशांमधील काही अवशेष ठेवण्यात आलेले आहेत। हे प्रदर्शन दोस्त वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। काही वस्तू या खऱ्या आहेत तर काही वस्तू या रेप्लिका म्हणजे प्रतिकृती करण्यात आलेल्या आहेत। आपण जर इथे बघितलं तर ग्रीस आणि रोमन, इजिप्तमधल्या या वस्तू आहेत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत कशा प्रकारचं जीवन, दैनंदिन जीवन हे हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये होतं या सर्वच या ठिकाणी वस्तुरूपी माहिती देण्यात आलेली आहे। एकूण जर या ठिकाणी आपण हे शिल्प पाहिलं या ठिकाणी खरं तर अनेक शिल्प अशी आहेत जी तशाच्या तशा अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ग्रीस आणि रोममध्ये कशाप्रमाणे त्यांचा व्यापार होता, त्यांचं जीवन होतं, अंत्यसंस्कार आपण जर या पूर्ण प्रदर्शनामध्ये पाहिलं तर जीवन ते मृत्यू या मानवी जीवनामध्ये कोणकोणत्या घटना घडतात त्या सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे। त्या ठिकाणी हा जो टोप आहे म्हणजेच वीक तो सुद्धा दाखवण्यात आलेला आहे। अलेक्झांडरचा संघर्ष असेल तर अलेक्झांडरची सुद्धा या ठिकाणी प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे। नाणी महत्त्वाचं म्हणजे ग्रीकमध्ये जेव्हा व्यापार होत होता, ग्रीसमध्ये असेल, रोममध्ये असेल, जो व्यापार होत होता तेव्हा कशी नाणी होती आणि ती नाणी वापरण्यात येत होती हे सुद्धा दाखवलेलं आहे। मग ती जसं म्हटलं की नाणी उदयास येण्यापूर्वी जी देवाणघेवाण व्हायची ती इथे दाखवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर जो माशाचा आकाराचा एक दगड या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याच्या बाजूचं टोकन असतील, मुद्रा टोकन आहे, शब्दसूची आहे, मातीवरचा ठसा आहे, या गोष्टी आहेत या वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या। खरं तर 300 पेक्षा जास्त वस्तू यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं पुढचे 2 दिवस नागरिकांना या प्रदर्शनामध्ये येऊन या वस्तू पाहू शकतात, ते अभ्यास करू शकतात। अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा सुद्धा होईल। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हे एक्झिबिशन एक कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आहे। आंतरराष्ट्रीय काही म्युझियम्स आहेत युरोपमधली आणि भारतातली म्युझियम्स आणि गेटी फाउंडेशननी हे प्रोजेक्ट सपोर्ट केलेलं आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर एक्झिबिशन ह्या आधारावरती आहे की प्राचीन काळात भारत आणि इतर देश किंवा इतर संस्कृतींमध्ये भारतीय संस्कृती आणि इतर ग्रीस, रोमन, इजिप्त, असिरियन ह्या संस्कृतींमध्ये काय संबंध होते, कसे संबंध होते, काही गोष्टी कशा प्रकारे साम्य होतं त्यांच्यामध्ये, काही आयडियाज काही सेम होत्या, तर ह्याबद्दलचं ते हे एक्झिबिशन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।